या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। सोलापुरातील सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर संस्था म्हणजे सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था होय। या संस्थेची नुकतीच लष्करमधील के राज जिमवर असलेल्या सभागृहात नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी बैठक संपन्न झाली। या बैठकीत संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी समाजाभिमुख व्यक्तिमत्व असणारे गंगाधर जोगदनकर यांची एकमताने निवड करण्यात आली। संस्थेची इतर पदाधिकारी याप्रमाणे: उपाध्यक्ष रेखा वटकर व अशोक सदाफुले, सचिव संजय जोगदनकर, खजिनदार राजेश कटकधोंड, सहखजिनदार छाया भटकर, कार्याध्यक्ष केशव इंगळे व मनोज भटकर। यापूर्वी संस्थेचे अध्यक्षपद सच्चिदानंद भटकर यांनी भूषवले। अध्यक्षपदाचा कालावधी 4 ते 5 वर्षांचा असतो। नूतन अध्यक्ष गंगाधर जोगदनकर हे 6 वर्षापूर्वी म्हणजे 2018 साली पोलीस दलातील 34 वर्षाच्या धडाकेबाज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। ही त्यांची पहिली विनिंग होती। त्यांनी आपल्या दुसऱ्या विनिंगमध्ये 10 वर्ष पारंपरिक शेती व्यवसाय केला। आता आपल्या जीवनातील तिसऱ्या विनिंगमध्ये गत 4 वर्षांपासून जोगदनकर यांनी सामाजिक व विधायक कार्याला तन मन धनाने वाहून घेतले आहे। त्यांनी आजपर्यंत स्वतःच्या परिवाराचा डोलारा सांभाळत समाज विकासाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे। आता त्यांनी हिंदी मराठी चित्रपटातील जुनी गीते गाण्याचा छंद जोपासला असून जोगदनकर यांना व्यायाम व स्विमिंगची सुद्धा आवड आहे। आजपर्यंत त्यांनी जीवाला जीव देणारा, मैत्रीला जागणारा देव माणूस म्हणून आपली समाजाला वेगळी ओळख निर्माण केली आहे। माणसांनी आपल्या जीवनात आरोग्यदायी जीवन जोपासण्यासाठी व्यायाम करण्याचा संदेश स्वतः कृतीतून समाजाला दिला आहे। समाजातील गोरगरीब लोकांना नेहमीच मदतीचा हात, संकटसमय देण्याचे व्रत जोपासले आहे। त्यांनी वधूवर पालकसूचक मेळावा, रक्तदान व आरोग्य शिबिराद्वारे एक विधायक कार्याचा धडा घालून दिला आहे। समाजातील गरजूंना लग्न कार्यासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा संसार उभा केला असून राखेतून उठून उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे जोगदनकर यांनी प्रगती साधली। त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून आपले जीवन फुलवले। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा व वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा अध्यक्षा संगीता जोगदनकर या त्यांच्या धर्मपत्नींनी सुद्धा त्यांना तोलामोलाची साथ दिली आहे। जोगदनकर यांनी नेहमीच आपल्या पत्नी संगीता यांना सामाजिक व विधायक कामात पुढे केले आहे। अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर संगीता व गंगाधर जोगदनकर यांनी पती पत्नीचा जोडा कसा असावा याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। एक शिस्तप्रिय, प्रामाणिक व स्पष्ट वक्तेपणा जोपासणारे समाजसेवक गंगाधर जोगदनकर यांना पुढील कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा। या बैठकीस संघटक नित्यानंद सोनकवडे, बाबूराव इंगळे, महिला कार्याध्यक्ष प्रभावती भटकर व ऋतू कटकधोंड, छाया भटकर, पवित्रा सोनकवडे, रेश्मा सोनवणे, कांचन भटकर, संगीता भटकर आदी मान्यवरांसह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते। पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था,
मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.